He says. आणि म्हणून जे काही अडखळ आहेत ते आम्हाला त्या ठिकाणी येतात. The very elect, you and I are the elected people, आणि right? आम्ही निवडलेले लोक आहोत. According to the book of Romans, what we have studied, we are people who are elected even before the foundations of the earth was laid. आणि मग आम्ही इफिसकाच्या पत्रामध्ये पहिल्या अध्याय आणि तिसऱ्या पत्रामध्ये की देवाने जगाची स्थापना होण्यापूर्वी आम्हाला निवडून घेतलेला आहे. The purpose of enemy is to devour us who are elected in the sight of God. आणि म्हणून तो आम्हाला अडखळ निर्माण करतो की आम्ही देवाच्या गोष्टीपासून वाचून राहावं, देवाच्या गोष्टीला आम्ही स्वीकारू नये. So that is his purpose. आणि मग त्याचा तो उद्देश आहे. Lekin according to his purpose, how shall we respond to the enemy? आणि मग जर त्याचा जो उद्देश आहे तर आम्ही त्याला कसं प्रत्युत्तर केलं पाहिजे किंवा आम्ही त्याच्यासोबत कसं आमच्या गोष्टी केल्या पाहिजेत. Don't give him overemphasis. आणि मग त्याला तुम्ही जास्त महत्त्व देऊ नका. भैया लिखो. बरोबर. Do not give over importance to the enemy. त्याला जास्त प्रमाणामध्ये तुम्ही महत्त्व देऊ नका. Right? बरोबर आहे. What I mean by that overemphasis? आणि मग त्याचं जे जास्त महत्त्व देणं म्हणजे नेमकं काय? Suppose you are ready for a nice ministry opportunity. आणि जर परमेश्वराने तुम्हाला एक चांगली सेवा करण्याची संधी दिलेली आहे. You all night you worked and you are ready with your message and you got ready the money. आणि मग तुम्ही रात्रभर त्या संदेशाची तयारी केलेली रात्रभर तुम्ही जागलेले आहात. Try to start your scooter. आणि जेव्हा तुम्ही तुमची जी स्कूटर आहे ती चालू करता, क्या हुआ? Scooter doesn't start. आणि मग तुमची जी बाईक आहे स्कूटर आहे ती चालू होत नाही. रात में आप जब आए तो ठीक था ये स्कूटर. सुबह आपका स्कूटर मिनिस्ट्री पे जाने समय में शुरू नहीं होता. क्या मतलब है? हम क्या बोलते हैं पता है? आणि मग ज्या सेवेला जाण्यासाठी जेव्हा आमची ती स्कूटर चालू होत नाही त्यावेळेस आम्ही काय म्हणतो माहितीये? देखो शैतान ने मेरा स्कूटर को चालू नहीं करने दिया. आणि आम्ही म्हणतो की शैतानच माझी जी स्कूटर आहे ती बंद पाडली आणि त्याला चालू होऊ देत नाही. इतना सीन नहीं है शैतान को हम उतना इम्पोर्टेंस देने के. आणि मग ते शैतानाला एवढं महत्त्व द्यायची आम्हाला काही गरज नाहीये. We are in the will of God. आणि आम्ही देवाच्या इच्छेमधले लोक आहोत. You should ask God, why is my scooter not starting? What purpose you have to accomplish? Why? What do you want me to do? Or rather, what are you teaching me when my scooter is not starting? आम्ही परमेश्वराला विचारलं पाहिजे की परमेश्वरा माझी जी स्कूटर आहे ती चालू का होत नाहीये, याच्यामध्ये तुझा काय उद्देश आहे, याच्यामध्ये तुम्हाला काय शिकवू इच्छितो. Don't go give him overemphasis. आणि त्याला जास्त महत्त्व देऊ नका. And at the same time, don't give him underemphasize also. आणि मग त्याला असं पण करू नका तुम्ही त्याला काहीच महत्त्व देऊ नका, म्हणजे असं काही होता कामा नाही की तुम्ही त्याला अजिबातच काही महत्त्व देत नाही. उसके साथ खिलवाड़ करने का प्रयत्न मत करना. त्याच्या संग खेळायचा काही प्रयत्न तुम्ही करू नका. Maybe you are telling me, hey brother, maybe you don't know your Bible well. आणि त्याला आपने बोल रहा होगा मुझे, आपको आपका बाइबल ठीक से नहीं जानता, शैतान हरा हुआ है बोलते आप. आणि मग तुम्ही मला म्हणता की तुम्हाला पवित्र शास्त्र माहिती नाही चांगले तर शैतान हरलेला शैतान आहे. हाँ बाबा, हरा तो हुआ है. हा ते बरोबर आहे, हरलेला आहे. हार नहीं माना हुआ. पण त्याने आतापर्यंत हार मानलेली नाहीये. In medical language. आणि मग मेडिकलच्या भाषेमध्ये when Jesus Christ said it is finished. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर म्हटलं की आता सगळं काही संपलं आहे, पूर्ण झालं आहे. Genesis chapter 3 verse 15. आणि उत्पत्तीचा 3रा अध्याय आणि 15व्या वचनानुसार शैतान का क्या हुआ? उसका हेड जो है ना, वो हेड को कुचला गया है बस. आणि फक्त काय नाही, त्याचं जे डोकं आहे ते डोकं प्रभू येशू ख्रिस्तानं ठेचलेलं आहे. उसका टेल अभी भी चालू है. आणि त्याची जी काय शेपटी आहे ती शेपटी ती अजूनही चालू आहे. उसका टेल इज इनफ टू हमें सताने के लिए. उसका टेल में जो शक्ति है वो काफी है. आणि त्याच्या शेपटीमध्ये जी ताकद आहे ती आम्हाला त्रास देण्यासाठी चांगली आहे की आम्हाला त्रास देऊ शकते. So in the medical language we call it as our enemy is brain dead but the rest of the organs are still working. आणि मग आम्ही मेडिकलच्या भाषेमध्ये म्हणतो की त्याचा जर मेंदू जरी ठेचलेला असला किंवा बंद झालेला असला पण त्याचे बाकीच्या शरीराचे भाग जे आहेत ते आम्हाला त्रास देण्यासाठी सक्षम आहेत. अरे भैया हेड को मार दिया तो कैसा अभी भी जीवित है. मग तुम्ही म्हणताल की जर त्याचं डोकं ठेचलेलं तर अजूनही कसं जिवंत आहे. That is nature anyway. आणि मग ते एक नैसर्गिक आहे. For example, you find one cockroach. आणि जर तुम्ही एक जे झुरळ आहे ते झुरळ घेतलं, only make sure that you cut off his head.
or rather hurt his head. आणि फक्त तुम्ही त्याचं ते जे डोकं आहे ते डोकं ठेचलं किंवा ते बाजूला केलं, पता है क्या होगा कॉकरोच को? काय होईल त्या झुरळाला? 1 महीने से ज्यादा अभी भी जिंदा रहेगा उसका तो कमीत उसका कमी- सिर मारने के बाद भी. 1 महिन्याच्या पेक्षा जास्त काळ ते जिवंत राहू शकतं. That is, मतलब it has very different ways of breathing and living, I believe. आणि मग त्या प्राण्यांकडे तशी क्षमता परमेश्वराने दिली असते का ते कशा रीतीने श्वास घेऊ शकतात आणि त्या ठिकाणी जिवंत राहू शकतात. शैतान भी वही हाल है. उसका सिर तो कुचला हुआ है लेकिन वो अभी भी जीवित है और अपना the tail, the power in its tail is enough to हमें आपको परेशान. आणि मग आम्हाला आणि तसंच सैतानाचं आहे की त्याचं फक्त डोकं ठेचलेलं आहे पण त्याची शेपटी आम्हाला त्रास देण्यासाठी सक्षम अशी आहे. Don't overestimate him and don't underestimate. आणि जास्त प्रमाणे त्याला महत्व देऊ नका आणि कमी प्रमाणात त्याला समजू नका. The question is, how